आम्ही गेली गुरुवारपासून या शाळेतील ज्या शिक्षक आहेत सीमा गावडे मॅडम यांना त्यांचं जे शाळेमधलं जे वर्तणूक आहे ती शाळेमध्ये त्या मुलांच्या बाबतीत जे त्यांच्या तक्रारी आहेत की ज्या पालकांच्या आज या शाळेमध्ये विद्यार्थी ठेवण्यासाठी जो मानसिकता अजिबात राहिलेली नाही, त्यावेळेस आम्ही एक निवेदन देऊन त्यावेळेस विस्तार अधिकारी साठे मॅडम या ठिकाणी आल्या. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला शिक्षकाबाबत या ठिकाणी हे करू. त्यावेळेसच आम्ही त्यांना निवेदनात सुद्धा सांगितलं होतं की जर आम्ही या शाळेला जर तुम्ही नवीन शिक्षक दिला नाही, त्याची लेखी आम्हाला ऑर्डर दिली नाही, तर आमची सोमवारपासून पूर्णपणे शाळा बंद राहणार. त्यामुळे आम्हाला कोणती लेखी ऑर्डर या ठिकाणी भेटल्या नसल्यामुळे आम्ही आजची जी शाळा आहे, जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी शाळेत आमचा कोणताही जाणार नाही. या ठिकाणी विद्यार्थी आहेत, पालक आहेत, महिला आहेत, सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिले. गावडे मॅडमच्या बाबतीत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या अत्यंत चुकीच्या पद्धतीच्या आहेत की ज्या मॅडम सारोळा कासारमध्ये सुभाषवाडी शाळेत आले त्यावेळेस त्या शाळेचा पट 32 होता. ती तालुक्यामधली 1-2-3 नंबरची शाळा होती. ज्यावेळेस ह्या मॅडम त्या ठिकाणी बदली होऊन आल्यानंतर त्या ठिकाणी खाली एक विद्यार्थी राहिला. म्हणजे एक विद्यार्थी राहिला, हे आत्मपरीक्षण करण्याची प्रशासनाचे काम आहे की त्याच वेळेस ह्या शिक्षकाला जर आपण दुसरीकडे टाकलं असतं तर ते झाले पालकांची या ठिकाणी झाले. त्यानंतर या ठिकाणी आले. या ठिकाणी आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही प्रशासनावर विचारणा केली तर ते म्हणले मॅडमला हजर होऊ द्या. हजर झाल्यानंतर मॅडमचं कामकाज कसं आहे काय ते पाहू आपण, आणि पाहून झाल्यावर मग आम्ही कारवाई करू. पण त्याच्यात अख्खे 8 महिने जाऊन ते विद्यार्थ्यांमध्ये काही फरक झाला नाही. मॅडम मध्ये दैनंदिन त्यांच्या प्रकारात कोणताही फरक झाला नाही. मॅडमचा जर पेहरावा आहे, आज त्या रजेवर गेलेले आहेत, त्यांनी शनिवारी या ठिकाणी त्यांची रजा या ठिकाणी टाकून ते गेलेले आहेत. मी प्रशासनाला पण विनंती करतो की आपण 100% एक शिक्षक कसा पाहिजे, ते शिक्षक कसा पाहिजे ते तुम्ही सांगा तरी एखादा सर्वसामान्य नागरिकांना. शिक्षकाचा पेहराव कसा पाहिजे, त्यांचं त्या ठिकाणी बसण्याची जी पद्धत आहे शाळेमध्ये ती एकदम चुकीची आहे. शाळेत कधी वेळेवर येत नाही. परिपाठ चालू झाल्यानंतर मुलांक पाठ करून बसणे, परिपाठ, आणि शिक्षक एखादा शाळेत असल्यानंतर मुलांमध्ये उत्साह आला पाहिजे. मॅडम का पाहून जर पोरांचा उत्साह गेला, अक्षरशः असे 5-6 मुलं आहेत त्यांचे पालक सांगतात की मुलं डबा सुद्धा खात नाही शाळेत. जर त्या डब्यामध्ये मॅडम जर एखादा घास खाल्ला तर त्या पालकांचे मुलं शाळेमध्ये डबा सुद्धा खात नाही, ते अख्खा डबा घेऊन घरी जातात. आणि काही वेळेस मुलं सांगायला भेट होते. त्या ठिकाणी रमेश गारुडकर म्हणून एक पालक आहे, त्यांनी त्यांचा मुलगा शेकडे जाधवडी शाळेत टाकला. त्याचा मुलगा त्याला 5 दिवस सांगत नव्हता मी डबा का घरी आणत होतो, नंतरून त्या मुलांनी त्याला सांगितलं. म्हणजे मॅडमचा दबाव तेवढा टाकता. आणि मॅडमच्या शाळेमध्ये जे आहेत सगळ्यांना शिवी देणं, मुलांसंग बोलतानाचं वर्तणूक एकदम चुकीचं आहे. या ठिकाणी गावामध्ये जर कोणता कार्यक्रम असला त्याला निवड गोळा करायला लावणे, ते घेऊन घरी जाणे. त्या शाळेचा कार्यकाळ संपल्यानंतर बाजारात बसणे भाजीपाला विकण्यासाठी. शाळेत आल्यानंतर जो भात आहे तो भात त्या ठिकाणी खावा आमचं दुमत नाही, पण जर मुलांना सांगायचं भात घेऊन या मला घरी घेऊन जायचं आहे, हे कितपत योग्य आहे? मुलांकडून आपण काय करून घेतलं पाहिजे, मुलांना काय आपण शिक्षणाचे धडे दिले पाहिजे. आणि आता शनिवारी या ठिकाणी विस्तार अधिकारी साठे मॅडम आहेत, त्यांनी पण याच्यात प्रशासनाला म्हणजे आमच्या ग्रामस्थांना आम्हाला खूप सहकार्य केलं. केंद्र प्रमुख भोसले साहेब आहेत त्या ठिकाणी, त्यांनी त्या ठिकाणी पोरांची पडताळणी केली. पालकांचं त्यांनी त्या ठिकाणी लेखी घेतलं, मुलांचं वेगळं लेखी घेतलं. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी परीक्षा घेतली. त्या परीक्षेचा पण आम्हाला वाटलं होतं का आज सोमवारी आज मुलांचा निकाल जरी पालकांना कळाला असता तरी आम्हाला आनंद वाटला असता की या पालकांना की आपल्या मुलाची काय परिस्थिती. म्हणजे अक्षरशः वरती लिहिलेलं सुद्धा मुलांना लिहिता येत नाही साहेब. एवढी त्या शाळेत 4थीच्या वर्गातल्या मुलाला काय नाही तर 20 पर्यंत पाडे यायला पाहिजे. समोर लिहिलेलं मराठीतलं ते तरी लिहिता आलं पाहिजे. वाचून तर सांगितलेलं तर मुलं तर लिहिताच येत नाही. अक्षरशः मी त्यांचा पेपर बघितला साहेब, 36x13 होतं, तर पोरांनी खाली उत्तर 36 लिहिलंय साहेब. म्हणजे त्याच्यात एकही 21 विद्यार्थ्यातले एकानी बरोबर सोडलेलं नव्हतं ते. म्हणजे याच्या अर्थ आहे ना गुणाकार भागाकार अजून माहितीच नाही, काही नाही, सरळ बेरजा वाढल्या. आणि एक प्रश्न तर असा होता की एका वर्गात 16 आहेत, त्यातले 8 एक गेले तर उत्तर 8 यायला पाहिजे, काही नाही, 16तून वजा 1 करून 15 गेले. माझं नाव उज्ज्वला दत्तात्रय गायकवाड. मी 4थीच्या मुलाची पालक आहे आणि माझा मुलगा दररोज शाळेत येतो. पण त्याला शाळेत ज्यावेळेस तांबोळी मॅडम होत्या त्यावेळेस त्याला सगळं काही येत होतं. अपघातामुळे तो जवळजवळ वर्षभर घरी राहिला तरी पण त्याला चांगलं व्यवस्थित येत होतं. पण आता वर्षापासून त्याला लिखाणही व्यवस्थित नाही, वाचनही नाही आणि इंग्रजी तर बिलकुलच नाही. मला एवढंच म्हणायचं की कशामुळे नाहीये, काय नेमकं कारण काय? गुरु जर हा चांगला असला तर शिष्य घडते. गुरु जर चांगला नाही म्हणल्यावर मग त्या शिष्याला घडवणार कोण? आम्हाला एवढंच, मॅडमचं वर्तणूक चांगली नाहीये. मॅडमनी दररोज शाळेत वेळेवर येत नाहीत, व्यवस्थित शिकवत नाहीत. अभ्यास दररोज दिला तर ते चेक करत नाही, दुसऱ्या मुलांना चेक करायला लावतात.
दुसऱ्या मुलांनी चेक केल्यावर आम्हाला घरी कळतंय का मॅडमनी चेक केलाय का मुलांनी चेक केलाय. मॅडम अजिबात त्यांच्या वया ह्या असा चेकच करीत नाहीत की आम्ही काल काय अभ्यास दिला होता आणि आज काय अभ्यास मी सांगितलं, असं काहीच चेक करत नाही. त्याच्यामुळे आम्हाला एवढंच म्हणायचं की गुरु आम्हाला चांगला द्या. हा गुरु नकोय आम्हाला शिष्याला. शिष्य गुरुमुळे चांगले घडतील एवढंच आम्हाला म्हणायचं. प्रशासकीय स्तरावर चौकशी झालेली आहे संबंधित शिक्षिकेची. ज्यावेळेस निवेदन प्राप्त झालं त्यावेळेस तात्काळ चौकशी केलेली आहे. चौकशी अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल. तात्पुरती व्यवस्था म्हणून दुसऱ्या शाळेचे शिक्षक दिलेले आहे. अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात येईल. वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल. माझं नाव बाळासाहेब शंकरराव शेळके. आज आमच्या गावकऱ्यांनी हे आंदोलन हाती घेतलंय. गेली 1 वर्षापासून या ठिकाणी गावडे मॅडम या नावाची शिक्षिका आलेली आहे. ही शिक्षिका, तिचं राहणीमानही चांगलं नाहीये आणि तिचं वर्तनही चांगलं नाहीये. ती दर आठवड्या बाजारात भाजीपाला विकते, भाजीपाला बी गंधा विकते. त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पण ती शाळेत आल्यानंतर मुलांना शिकवणं, मुलांच्याकडे पाठ करून बसणं, मुलांना रागवणं, मुलांना मारणं असे अनुचित प्रकार तिच्याकडून घडतायत. त्याच्याकरता ती शिक्षिका आमच्या शाळेत नकोय. ती शिक्षिका प्रशासनानं त्यांच्या ऑफिसला घ्यावी आणि आम्हाला त्या बदली पोस्ट ग्रॅज्युएट चांगला कॉम्प्युटरचं ज्ञान असलेला शिक्षक आमच्या शाळेमध्ये द्यावा, ही आमची गावकऱ्यांची विनंती आहे. जोपर्यंत आमचा हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही ही मराठी शाळा चालूच देणार नाही. विद्यार्थ्यांना शाळेतच येऊ देणार नाही. कुठल्याही शिक्षकाचा जर पगाराचं कॅल्क्युलेशन केलं तर 1-1 लाखाच्या पुढे यांना पगार आहेत. शासनाचा पैसा एवढा या ठिकाणी खर्च होतोय, त्याचा बेनिफिट ग्रामस्थांना मिळाला पाहिजे. त्यांचे मुलं हुशार झाले पाहिजेत. जर या शिक्षिकेला अजिबातच ज्ञान नाहीये, मुलांना सांभाळण्याचं ज्ञान नाहीये, मुलांना शिकवण्याचं ज्ञान नाहीये, तर ही शिक्षिका आमच्या शाळेमध्ये नको. या मुद्द्यावर आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी ठाम आहोत.